आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बेस्टच्या संपासंदर्भातली या क्षणाची एक महत्त्वाची बातमी। सलग तिसऱ्या दिवशी ही बेस्टचा संप कायम आहे। त्यामुळे कृती समितीची बेस्ट भवनात आज सकाळी 9 वाजता बैठक होणार आहे आणि या बैठकीत या बेस्टच्या संपासंदर्भात तोडगा काढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। शशांक राव यांच्या कृती समितीबरोबर बेस्टचे जनरल मॅनेजर सुरेंद्र कुमार यांची आज सकाळी 9 वाजता या ठिकाणी बैठक होणार आहे आणि या बैठकीत तोडगा काढण्यासाठी बेस्ट प्रशासन प्रयत्नशील राहील। त्यामुळे या बैठकीत नेमकं काय होतं आणि आज तिसऱ्या दिवशी जो सुरू असलेला संप आहे तो मिटतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण सलग 2 दिवस आपण पाहतोय मुंबईकरांचे पुरते हाल होत आहेत। विशेष करून बेस्ट बसवरती जे प्रवासी या ठिकाणी पूर्णतः अवलंबून आहेत त्या प्रवाशांना आर्थिक फटका बसलेला आहे, त्यासोबत मानसिक त्रास देखील होत आहे। सलग 2 दिवस सुरू असलेला संप आज तिसऱ्या दिवशी देखील कायम आहे। त्यामुळे आज होणाऱ्या 9च्या बैठकीत काय तोडगा निघतो का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, 9 वाजता होणाऱ्या बैठकी संदर्भात काय तपशील? स्वाती, खरं तर आज तिसरा दिवस आहे। बेस्ट बस मुंबईकरांची रस्त्यावरची लाईफलाईन मानली जाते लोकल नंतर, आणि तिसऱ्या दिवशीही आज संप सुरू आहे। काल एक बैठक पार पडली, ती बैठक सुद्धा निष्फळ ठरली। त्यानंतर या सगळ्या संपाचं आता राजकारण होतंय की काय असं एक चित्र उभं राहिलं आहे। आणि आज पुन्हा एकदा 9 वाजता जी बैठक होते या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे। मात्र तुर्तास मुंबईकरांचे हाल अजूनही थांबलेले नाहीत आणि मुंबईकरांना बेस्टच्या संपामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। काल प्रशासनानं मुंबईतील स्थानिक प्रशासनाकडनं बेस्ट बस जोपर्यंत संपावर आहे तोपर्यंत खासगी बसना प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली, जेणेकरून मुंबईकरांना त्रास होणार नाही। अपेक्षा हीच आहे की आजच्या या सगळ्या बैठकीतनं तोडगा निघावा आणि मुंबईकरांचे जे गेल्या 2-3 दिवसांपासून हाल होत आहे हे हाल कमी व्हावे। मात्र कुठतरी शशांक राव जे या सगळ्या बेस्ट कर्मचारी कृती समितीचे प्रमुख आहे, नेते आहेत, यांनी कुठतरी आपली बाजू ताणून धरतायत, प्रशासन आपली बाजू ताणून धरतायत आणि याचमुळे तोडगा निघत नाही। खरं तर अतिशय ज्वलंत प्रश्न मुंबईच्या दृष्टिकोनातून हा आहे आणि हा लवकरात लवकर सुटला पाहिजे अशी सगळ्यांची अपेक्षा आहे। कारण टॅक्सी चालक असो, रिक्षा चालक असो, या सगळ्यांकडनं लूट होती आहे। आपण सध्या मुंबईच्या दादर स्थानकाबाहेर आहोत आणि या ठिकाणी आपण बघतोय या प्रवाशांना, चाकरमान्यांना टॅक्सी मिळावी, कारण आता बसची सुविधा उपलब्ध नाही आणि यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत आणि पोलिसांकडनं तशा प्रकारचे प्रयत्न सुद्धा सुरू आहे। स्वाती, अगदी अक्षय, आणि आज होऊ घातलेल्या या बैठकी संदर्भातले प्रत्येक क्षणाचे अपडेट असेच आपल्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।